पीपल, नमस्कार मंडळी, वेलकम टू इंग्लिश मराठी टॉक फेस्ट. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही टायटल पाहिलेच असेल, रोजच्या वापरातील उपयोगी आणि सोपी अशी मॉर्निंग सेंटेन्सेस आपण बघणार आहोत. येस, मॉर्निंगला सकाळी आपण सकाळचाच वेळ असा असतो, खरं म्हणलं तर आपण भरपूर गोष्टी करत असतो, संवाद करत असतो, मीटिंग्स करत असतो, आपल्या मुलांशी, ऑफिसच्या ठिकाणी, इकडे तिकडे आजूबाजूला सुद्धा सगळ्यांशी आपण बोलत असतो. तर ही सकाळी बोलली जाणारी वाक्य आपण आज बघणार आहोत. सकाळी बोलली जाणारीच का? कारण की एकदाच सगळी वाक्य घेतली की मग ते थोडंसं कन्फ्युजन होतं. सो मला असं वाटतं की स्पेसिफिक टॉपिक घेऊन जर आपण वाक्य बघितली मराठी टू इंग्लिश, सो ती तुम्हाला कुठेतरी बोलायला सोपी जातील आणि समजायलाही सोपी जातील. आता मराठी टू इंग्लिश वाक्य का शिकायची? खरं म्हणलं तर वर्ड टू वर्ड ट्रान्सलेशन तर अजिबातच अलाउड नाहीये, पण लँग्वेज शिकताना दोन पद्धतीने ते आपण शिकू शकतो. एक इंग्लिश टू इंग्लिश, म्हणजे इथे आपण इंग्लिशबद्दल बोलतोय, इंग्लिश टू इंग्लिश, किंवा ट्रान्सलेशन मेथड सुद्धा. पण ट्रान्सलेशन मेथड यूज करताना घ्यावयाची काळजी म्हणजे वर्ड टू वर्ड ट्रान्सलेशन करायचं नाही. बऱ्याचदा म्हणतात बघा, इंग्लिशमध्येच विचार करायचा आणि इंग्लिशमध्ये बोलायचं आणि इंग्लिशमध्येच बोलायचं, पण ते सुरुवातीला आपल्याला लगेच जमणार नाही. आपण मराठीमध्ये विचार करू शकतो, मराठीमध्ये काय बोलायचंय तो कॉन्टेंट डोक्यामध्ये असू शकतो. पण जेव्हा आपण बोलू, सेंटेन्सेस बनवू, ती मात्र इंग्लिशच्या स्ट्रक्चरमधली असली पाहिजेत. म्हणजे थोडक्यात काय, सुरुवातीला लगेच इंग्लिशमध्ये विचार करा आणि बोलणं जमणार नाही. तर हळूहळू जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करताय, नव्याने इंग्लिश शिकताय किंवा बऱ्याच दिवसापासून शिकताय तरी पण गोंधळ होतोय, तर सेंटेन्सचं स्ट्रक्चर मात्र इंग्लिशचंच एक्सप्रेशन्स वापरायची, तिथे आपण ट्रान्सलेशन वर्ड टू वर्ड करायचं नाही. ऑलराईट, सो ही होती काही इंग्लिशची प्रॅक्टिस कशी करावी याबद्दल माहिती. आय होप तुम्ही ही फॉलो कराल, कारण की मी सुद्धा अशीच ऐकून इंग्लिश शिकलेली आहे आणि ऐकून नंतर आपणच इतकं ती भाषा समजून घेतो आणि आपल्याला इतकं कळतं की अरे हे असं ग्रामर आहे. तर सुरू करूया मराठी टू इंग्लिश. चल, मॉर्निंग वॉकला जाऊन. बघा, आपण हे म्हणत असतो सेंटेन्स, ही सगळी सेंटेन्सेस तुम्ही घरच्यांसमोर, फ्रेंड्ससोबत, सगळ्यांसोबत ही प्रॅक्टिस करू शकता. कम लेट्स गो फॉर अ मॉर्निंग वॉक. कम लेट्स गो फॉर अ मॉर्निंग वॉक. इथे बघा, फॉर अ मॉर्निंग वॉक आहे, टू मॉर्निंग वॉक नाही. मी बऱ्याच जणांना ऐकते लेट्स गो टू मॉर्निंग वॉक म्हणतात. लेट्स गो टू मॉर्निंग वॉक, टू नाही म्हणायचं. टू केव्हा म्हणाल? लेट्स गो टू गार्डन, लेट्स गो टू पार्क, लेट्स गो टू सम हिल्स, लेट्स गो टू स्ट्रीट, कारण ही सगळी ठिकाणांची नाव आहेत. पण मॉर्निंग वॉक ही एक ऍक्टिव्हिटी आहे, म्हणून फॉर अ मॉर्निंग वॉक, लेट्स गो फॉर अ मॉर्निंग वॉक. पुढचं सेंटेन्स आहे, दात घासलंस का? आपण म्हणतो बघा, एखादं सकाळ सकाळी काही खात असताना किंवा चहा मागत असताना, दात घासलेस का तू? दात स्वच्छ केलेस का? ब्रश केलायस का? तर ते कसं म्हणू आपण? डिड यू ब्रश युअर टीथ? डिड यू ब्रश युअर टीथ? नाश्ता झाला का किंवा नाश्ता केलास का? आपण असं सकाळचा खूप कॉमन प्रश्न असतो, राईट? ऑफिसमध्ये जरी गेलं तरी आपण विचारतो कलिगला, नाश्ता केलास का? जायचं का? राईट? सो डिड यू ईट ब्रेकफास्ट? डिड यू ईट ब्रेकफास्ट? आता या दोन्ही सेंटेन्समध्ये डिड का, पूर्वीचे जरी तुम्ही माझे व्हिडिओ ऑडिओ बघितले असतील, ऐकले असतील, तर तुम्हाला आम्ही सतत एक्सप्लेन करत असते, ऍक्शन झालेली आहे म्हणून आपण डिड वापरतो, राईट? तू नाश्ता केलास का? जर तू दररोज नाश्ता करतो का रे, तर म्हणून आपण डू यू ईट ब्रेकफास्ट. पण इथे तुझा नाश्ता झाला का, केलंस का, खाल्लंस का या अर्थाने आहे. सो डिड यू ईट युअर ब्रेकफास्ट? झाला असेल तर म्हणा येस आय हॅड माय ब्रेकफास्ट किंवा येस आय एट माय ब्रेकफास्ट असं म्हणू शकता. पुढचा प्रश्न आहे, कुठे जात आहेस? वेअर आर यू गोईंग? ओके, तुमच्या समोरून कोणी घरातनं निघालं एखादं कोणी, किंवा ऑफिसमध्ये निघालं इकडे कोणी, कॉलेजमध्ये, स्कूलमध्ये तुमच्यासमोर कोणी जात आहे आणि आपल्याला म्हणायचं कुठे निघालास, कुठे जात आहेस? वेअर आर यू गोईंग? वेअर आर यू गोईंग? परीक्षा किती वाजता आहे? व्हॉट टाइम इज युअर एक्झाम? व्हॉट टाइम इज युअर एक्झाम? आज डब्यात काय आहे? आज लंचमध्ये काय आहे? आज नाश्त्यात काय आहे? असं आपण विचारत असतो. सो व्हॉट इज देअर इन टिफिन टुडे, किंवा व्हॉट इज देअर फॉर ब्रेकफास्ट असं म्हणू शकता. व्हॉट इज देअर फॉर टिफिन, फॉरही म्हणू शकता इथे, व्हॉट इज देअर फॉर टिफिन किंवा व्हॉट इज देअर इन टिफिन म्हणू शकता. किंवा नाश्त्यासाठी काय आहे असं म्हणायचं असेल तर व्हॉट इज देअर फॉर ब्रेकफास्ट. थोडंसं इथे तुम्ही चेंजेस करू शकता सेंटेन्समध्ये. आणि असंच तर आपल्याला इंग्लिश बोलायला शिकायचंय. एक पॅटर्न, एक वाक्य, एक एक्सप्रेशन आलं की त्याच्यासारखे आपण इतर भरपूर तयार करू शकतो. आता बघा, मला म्हणायचं लंचमध्ये काय आहे? व्हॉट इज देअर फॉर लंच. डिनरमध्ये काय आहे? व्हॉट इज देअर फॉर डिनर. असे एक्सप्रेशन्स आपण बोलू शकतो. पुढचं वाक्य आहे, मला संध्याकाळी उशीर होईल.
ओके, आपण सांगत असतो ना, आज मला उशीर होईल संध्याकाळी, आज हे आहे ते आहे. आय विल बी लेट इन द इव्हनिंग. ओके, आय विल बी लेट इन द इव्हनिंग किंवा आय विल कम लेट इन द इव्हनिंग. ओके, असंही म्हणू शकता. आय विल कम लेट टुडे असंही म्हणू शकता किंवा आय विल बी इन द इव्हनिंग, आय विल बी लेट इन द इव्हनिंग. फ्युचरचं वाक्य आहे, संध्याकाळी. ओके, आता मी जाते आणि संध्याकाळविषयी बोलते, सो तो फ्युचर आहे. दारावर कोणीतरी आहे. ओके, बेल वाजली किंवा दारावरती कोणी नॉक नॉक केलं, वाजवलं, तर आपण म्हणतो दारावरती कोणतरी आहे, जाऊन बघ. तर कसं म्हणू आपण? somebody is there at the door. somebody is there at the door. go and check. open the door. जा, दरवाजा उघड. go open the door. कशी जात आहेस आपण म्हणतो. कोणी निघाला असेल तर ऑटोनं जातीयेस की बसनं जातीयेस की वॉकिंगनं जातीयेस असं म्हणत असो आपण, राईट. तर इंग्लिशमध्ये कसं म्हणू? हाऊ आर यू गोईंग? बाय ऑटो और बस? हाऊ आर यू गोईंग? बाय बस? हाऊ आर यू गोईंग? बाय वॉकिंग असं म्हणू शकता. किंवा आर यू गोईंग बाय वॉकिंग? चालत जातेस का? तर आर यू गोईंग बाय वॉकिंग किंवा आर यू वॉकिंग ऑफिस? आर यू वॉकिंग टू ऑफिस? आर यू वॉकिंग होम असं म्हणू शकता. पण इथे आपण म्हणतोय कशी जात आहेस? हाऊ आर यू गोईंग होम? त्या जागेचं नाव घ्या. हाऊ आर यू गोईंग होम? हाऊ आर यू गोईंग टू ऑफिस? हाऊ आर यू गोईंग टू कॉलेज? ओके, सांभाळून जा आपण हे म्हणतो. गो सेफ, काळजी घेसाठी माहिती आपल्याला, टेक केअर. सांभाळून जा, गो सेफ. किती वाजता परत येशील? व्हॉट टाइम विल यू कम बॅक? व्हॉट टाइम विल यू कम बॅक? शर्टला इस्त्री कर आपण म्हणतो, माझे कपडे इस्त्री कर, एवढं इस्त्री करून दे. कसं म्हणू? प्लीज आयर्न माय शर्ट, प्लीज आयर्न माय क्लोथ्स, प्लीज आयर्न माय युनिफॉर्म. अकॉर्डिंगली यू कॅन से. वी शुड ऑलवेज यूज वर्ड प्लीज वेन वी आर स्पीकिंग इन इंग्लिश बिकॉज ते रूड वाटत नाही. ओके, एवढा शर्ट इस्त्री करून घेशील का? आपण मराठीमध्ये खूप पोलाइटली वाटतं ते, पण इंग्लिशमध्ये फक्त आयर्न माय शर्ट म्हटलं तर थोडंसं रूड वाटू शकतो. सो ॲड द वर्ड प्लीज. प्लीज आयर्न माय शर्ट. लाईट गेली, लाईट वेंट ऑफ. बऱ्याचदा आपली गडबड असते आणि लाईट जाते. आपण कसं म्हणू इंग्लिशमध्ये? लाईट वेंट ऑफ किंवा पॉवर ऑफ असंही म्हणू शकतो. ओके, देर इज पॉवर ऑफ. लाईट आली, पॉवर इज बॅक ऑन म्हणू शकता किंवा जस्ट पॉवर इज बॅक असे म्हणू शकता. लाईट आली, पॉवर इज बॅक. नळाला पाणी येत नाहीये आपण म्हणतो, राईट. अगं तिकडे जाऊ नकोस, नळाला पाणी येत नाहीये. ओके, किंवा त्या बाथरूम मध्ये जाऊ नकोस, नळाला पाणी येत नाहीये. नो वॉटर कमिंग आउट ऑफ द टॅप. ओके, नो वॉटर कमिंग आउट ऑफ द टॅप. फ्रॉमही म्हणू शकता. नो वॉटर कमिंग फ्रॉम द टॅप असंही म्हणू शकता. नो वॉटर कमिंग आउट ऑफ द टॅप. बाथरूम मध्ये पाणी नाहीये आपण म्हणतो, राईट. बाथरूम मध्ये पाणी नाहीये किंवा बाथरूमच्या सिंकमध्ये पाणी नाहीये, किचनच्या सिंकमध्ये पाणी नाहीये, तर आपण कसं म्हणणार एक्सप्रेशन? देअर इज नो वॉटर. ओके, हे मेन राहणार हे एक्सप्रेशन किंवा ही फ्रेज. देअर इज नो वॉटर इन द सिंक, देअर इज नो वॉटर इन द बाथरूम, देअर इज नो वॉटर इन द वॉशरूम, देअर इज नो वॉटर इन द किचन सिंक. या पद्धतीनं आपण म्हणू शकतो. आता देअर इज नो म्हणजे एखादी गोष्ट नसणे. आता मला म्हणायचं की फ्रीजमध्ये भाज्या नाही आहेत, कसं म्हणू? चला ट्राय करा. देअर इज नो वॉटर नाही, देर आर नो व्हेजिटेबल्स. ओके, प्लुरल वापरते म्हणून देर आर नो व्हेजिटेबल्स इन द फ्रिज. आता मला म्हणायचं दूध नाहीये, देर इज नो मिल्क ॲट होम. कसं म्हणूया? देर इज नो मिल्क ॲट होम. सो लाईक दिस मी काय सांगण्याचा प्रयत्न करते की एक सेंटेन्स जरी आपण मराठी टू इंग्लिश केलं तरी ते सेंटेन्स अजून आपण कशा प्रकारे वापरू शकतो, हे एक्सप्रेशन आपण कशा पद्धतीने अजून इतर ठिकाणी वापरू शकतो, याच्याकडे जर आपण थोडंसं लक्ष दिलं तर आपल्याकडे भरपूर आयती अशी इंग्लिशची सेंटेन्सेस तुमच्याकडे जमा होतील आणि मग सहज आणि नॅचरली ते आपोआप संभाषण करताना सुचतील. हेच मला इथे सांगायचं आहे. चला बघूया पुढची वाक्य. अगं मी तुझ्याशी बोलतेय किंवा अरे मी तुझ्याशी बोलतेय असं आपण म्हणतो समोरचं जेव्हा आपल्याकडे लक्ष देत नाही किंवा दुसऱ्या कामामध्ये बिझी असतो. आय एम टॉकिंग टू यू. ओके, वेअर आर यू? कुठे आहेस तू? आय एम टॉकिंग टू यू. एवढा निरोप देशील का प्लीज? could you please convey my message to him किंवा हर, तिला किंवा त्याला. could you please convey my message? अजून दूधवाला आला नाही. milkman hasn't come yet. milkman hasn't come yet. ओके, अजून आला नाही. come, came, come verb 3 वापरतो आपण. चहा मिळणार नाही, दूध नसेल तर चहा मिळत नाही, राईट, नाही का? otherwise you can have black tea. you will not get tea today. okay, you will not get tea today. तुझा फोन वाजत आहे आपण म्हणतो ना, तुझा फोन वाजतोय, कोणाचा तरी कॉल येतोय,
युअर फोन इज रिंगिंग. युअर फोन इज रिंगिंग. कोणाचा फोन आहे? हुज कॉल इज इट किंवा हुज कॉल इज दिस. हुज कॉल इज इट. फोन उचलू नको. डोंट रिसीव्ह द कॉल. डोंट रिसीव्ह द कॉल किंवा डोंट पिकअप द कॉल असंही तुम्ही म्हणू शकता. ऑलराईट, सो प्रॅक्टिस प्रॅक्टिस अँड प्रॅक्टिस म्हणजे काय? एक सेंटेन्स सतत वारंवार मल्टिपल टाइम्स म्हणणे, जोवर ते नॅचरली आणि फ्रेंडली येत नाही. आरशासमोर उभं राहून म्हणा, फ्रेंडसोबत प्रॅक्टिस करा, पण प्रॅक्टिस करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा, कॉमेंट करा आणि इंग्लिश मराठी टॉकफेस्ट या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुढे येणारा व्हिडिओ तुम्हाला जर पहिल्यांदा बघायचा असेल तर बेल आयकॉनवरती सुद्धा क्लिक करा. परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू, नमस्कार, हॅपी लर्निंग.